महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज शिवसेना पक्षाच्या वतीने धाराशिव येथे तिरंगा रॅलीचे आयोजन केलेलं आहे। हा तिरंगा रॅली भारताचे आपले मित्र या ठिकाणी मारले गेले, मारले गेले। अशा आतंकवादाचा खात्मा आज भारतीय सेनेने केलेला आहे, पाकिस्तानमध्ये घुसून गेलेला मारलेला आहे आणि म्हणून निघाली तिरंगा रॅली। बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। हेलो ऑपरेशन सिंदूरचा जय हो, ऑपरेशन सिंदूरचा जय हो। हेलो झूम मध्ये घेतात का बघा। विजय हो, विजय हो, विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।
या तिरंगा रॅलीचं आयोजन आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून हे झालेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शूरवीर शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी, येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं होतं। या धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वीच या रॅलीचं आयोजन झालं आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद, स्वयंस्फूर्त विद्यार्थी असतील, नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांनी, आमचे भजनी मंडळ असेल, वारकरी संप्रदाय असेल, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला। त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आणि या तिरंगा रॅलीच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही एक मोठं नियोजन आमच्या डोक्यात आहे, ते सुद्धा आम्ही अगदी नियोजन करून ही तिरंगा रॅलीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आयोजित करणार आहोत। या ठिकाणी आमचे सहसंप्रमुख देवकथे साहेब, जिल्हा प्रमुख सूरजजी महाराज, मोहनजी पनुरे, सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख या ठिकाणी सगळे हजर राहिले। सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्य नेते पूर्व मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे, तसेच धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे किंवा करायचे आदेश आहेत। आणि आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आज काश्मीर पहलगाम येथे ज्या भारताच्या 27 निष्पाप लोकांना, पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं आणि या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे मारले गेले त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण केली आहे। तसेच देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी जी आज आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे, पाकिस्तानमध्ये घुसून त्यांनी जो आज आपल्या जवानांनी हल्ला केलेला आहे, तर आपल्या भारतीय सेनेच्या समर्थनार्थ, गौरवार्थ, सन्मानार्थ, अभिमानार्थ ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर होती आणि आज 22 दिनांक रोजी धाराशिव या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही आवाहन केलं। तसेच शहरातल्या, जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली। या रॅलीमध्ये आपले रिटायर्ड मेजर, आर्मीमॅन, संत, महंत, विद्यार्थी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आणि अशा पद्धतीने आपण जे पाकिस्तानवर मात केली आहे, ही लढाई आपण ऑपरेशन सिंदूर विजय झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ आपण खरं तर ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। मी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या लोकांचा देखील मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी देखील या ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा रॅलीला समर्थन दिलेलं आहे। आलेल्या सर्व मी राष्ट्रभक्तांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि रॅली संपली असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।